अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 14 जानेवारी, बघा आज नवीन वर्षातील पहिला सण। आज भोगी आहे आणि मला वाटते सकाळपासून प्रत्येकाने काही ना काही सेवा उपाय नक्कीच केले असेल, कारण वर्षातील हा पहिला सण आहे। नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, आयुष्यातील भोग संपवण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। भोगीच्या सणाबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या भोगीच्या सणाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी आपल्याला सगळ्यांना तुळशी मातेला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे किंवा तुळशी मातेजवळ ही एक गोष्ट ठेवायची आहे, जी गोष्ट ठेवल्याने आपल्या आयुष्यातील जे संकट आहेत, विघ्न आहेत, नकारात्मकता आहे, जे काही आपले भोग आहेत ते सगळे भोग संपतील, सगळ्या वाईट शक्तींचा अंत होईल। बघा, तुळस माता ही आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते, तुळस माता ही आपल्या आयुष्यामध्ये प्रसन्नता आणते। खरं तर ज्या घरामध्ये तुळशी मातेचं पूजन केलं जातं किंवा ज्या घराच्या दारात तुळस मातेचं रोप असतं त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता असते, त्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी घडत असतात। कुठल्याही प्रकारचं बाधा, संकट, विघ्न येणार असेल तर तुळस माता स्वतःवरती अगोदर ते संकट घेते आणि आपल्याला त्या सर्व संकटातून, बाधांतून, नकारात्मकतेतून किंवा कुठल्याही वाईट शक्तींपासून आपल्याला नेहमी लांब ठेवते। बघा, आयुष्यातील जर भोग फिटवायचे असेल तर त्यासाठी तुळस मातेच्या पूजनाचं महत्त्व हे खूप आहे। आज भोगी आहे आणि आजच्या दिवशी तुळशी मातेच्या सेवेला, गोमातेच्या सेवेला, अन्नदानाला, दीपदानाला विशेष महत्त्व आहे। बाकीच्या बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगून झालेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायंकाळी तुळशी मातेजवळ करावयाचा एक विशेष उपाय सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यातून दारिद्र्य संपत नाहीये किंवा ज्यांच्याही आयुष्यामधले भोग फिटत नाहीयेत, काही केल्या गरिबी हटत नाहीये, काही केल्या जे दिवस आहेत ते पलटत नाहीयेत, त्या प्रत्येकाने आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता हा उपाय सायंकाळीच आपल्याला करायचा, कारण सायंकाळची जी वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ, सांज वेळ असते, लक्ष्मीला आकर्षित करण्याची वेळ असते आणि अवलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर घालवण्याची ही वेळ असते। उपाय आणि उतारे करत असताना ते सायंकाळीच करायचे असतात, कारण या वेळात केलेले उपाय जे आहेत ते जास्त लाभदायक असतात। आता आपल्याला काय करायचं आहे, या उपायासाठी आपल्याला तुळशी मातेच्या समोर एक दिवा लावायचा आहे। पण सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, तर तुळशी मातेच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। त्यानंतर एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचा तांब्या घ्या, नसेल तर मग दुसरा कुठलाही तांब्या घ्या। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला, थोडंसं गंगाजल घाला, थोडंसं कच्चं दूध किंवा जे घरात दूध असेल ते दूध घाला, चिमूटभर हळद घालायचे, तांदूळ म्हणजे अक्षता घालायचे आहेत, फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत, 7 अख्खे धने घालायचे आहेत आणि हे सर्व तुम्हाला मिक्स करायचं आहे। ठीक आहे, हे सर्व मिक्स करून हे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। बघा, आज रविवार आहे, रविवारच्या दिवशी आपण पाणी असेल, दूध असेल, जे काही असेल ते तुळशी मातेला अर्पण करत नसतो, कारण त्या दिवशी तिचं निर्जला व्रत असतं। मात्र आज भोगीचा दिवस आहे, जो वर्षातून फक्त एकदाच येतो आणि आज तुळशीच्या सेवेला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, आता तुळशी मातेला हे तीर्थ आपल्याला जे बनवलेलं आहे ते अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना मनात असणारी जी इच्छा आहे किंवा जे भोग संपावेत असं तुम्हाला वाटत आहे ते तुळशी मातेजवळ तुम्हाला व्यक्त करायचं आहे। हे करून झालं की त्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे। 1 रुपयाचं एक नाणं आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं हे तीळ आणि 1 रुपयाचं नाणं उतरवून घ्यायचं आहे। बघा, जेही व्यक्ती घरामध्ये खूप क्लेश करतात, त्रास देतात, सतत आजारी असतात किंवा सतत त्यांच्या मागे काहीतरी इडापिडा असते, अशा प्रत्येक व्यक्तीवरून उतरवा। जे उतरवू देणार नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ज्यांचा विश्वास आहे अर्थात त्यांच्यावरूनच करा, किंवा मग घराचा जो मेन दरवाजा आहे त्या फक्त मेन दरवाजावरून तुम्ही उतरवला आणि स्वतःवरून उतरवलं तरीही चालेल। 1 रुपयाचं नाणं आणि हे काळे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे। त्यानंतर तुळशी मातेच्या समोर तुम्हाला थोडीशी जागा खोदायची, अगदी बोटानेही काढू शकता किंवा एखाद्या चमचा काडी घ्या, त्याच्याने थोडीशी माती जी आहे ती वरती बाजूला काढा आणि एक छोटासा खड्डा तयार करा। त्याच्यामध्ये हा 1 रुपयाचा नाणं आधी ठेवायचा आहे, त्याच्यावरती हे तीळ जे आपण उतरवून घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत। हे ठेवून झालं की त्यानंतर तुम्हाला एक चिमूटभर मूग डाळ,
एक चिमूटभर पिवळ्या रंगाची जी मूग डाळ असते ती पिवळ्या रंगाची मूग डाळ घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा बडीशोप याच्यावरती ठेवायचे आहेत. एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे आणि थोडंसं कुंकू घालायचं आहे. अक्षदा जे तांदूळ आपण ज्याला म्हणतो, ह्या पिवळ्या आणि लाल रंगामध्ये म्हणजे हळद आणि कुंकुवामध्ये मिक्स केलेल्या ज्या रंगीबेरंगी अक्षता आहेत त्या अक्षता त्याच्यावरती टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर वरती थोडीशी माती घालायची आहे आणि ही जी जागा आहे ती प्लेन लेवल करायची आहे. ठीक आहे. आता याच्यावरती तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो कणकेचा दिवा बनवा, कारण आज भोगी आहे आणि आजच्या दिवशी कणकेच्या दिव्याचं महत्त्व हे विशेष आहे. सर्व दिव्यांमध्ये कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे शक्यतो कणकेचा एक दिवा बनवा आणि तो दिवा तुम्हाला जिथे तुम्ही सर्व काही गाडून ठेवलेलं आहे त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी संपवण्यासाठी आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता येण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, भोग संपण्यासाठी, दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुळशी मातेजवळ मनोमन प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे. एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर तुळशी मातेला किंवा स्वतःभोवती तुम्हाला 21, 7, 11, 51 जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्यतो आज रात्रभर दिवा प्रज्वलित ठेवा. आता बाहेर दिवा असेल, समजा तुळस बाहेर असेल तर दिवाही बाहेर लावला जाईल. मग हवा वगैरे असेल तर दिवा नाही जास्त वेळ पेटणार. 2 ते 3 तास, कमीत कमी रात्री 12 पर्यंत तरी दिवा पेटता राहील याची काळजी घ्या. समजा मध्ये विजला तर तुम्ही पुन्हा त्याला मॅचेस लावू शकता. बघा, 1 रुपयाचं नाणं आणि काळे तीळ जेव्हा या 2 गोष्टी तुम्ही हातात घेऊन घरावरून उतरवाल किंवा घरातील सदस्यांवरून उतरवाल, काळ्या तिळांमध्ये इतकी शक्ती असते की कितीही मोठी असणारी नकारात्मकता क्षणात खेचली जाते. जेव्हा या 2 गोष्टी तुम्ही घरातील सर्वांवरून उतरवाल तेव्हा लक्षात घ्या, घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, बाधा, इडापिडा सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. आणि तुळस माता जी आहे ती घरातील आपल्यावरील सर्व नकारात्मकता स्वतःत घेते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रसन्नता आणि सकारात्मकता आणते. जेव्हा तिथे तुम्ही छोटासा खड्डा खणून त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घालाल, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मूग डाळ जी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांमध्ये अत्यंत महत्त्वाची असते, बडीशोप जे आपले गुरुग्रह, शुक्रग्रह आणि मंगल ग्रह स्ट्रॉंग करते आणि त्यासोबत हळद कुंकू जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित घालाल, त्याच्यावरती माती ठेवून म्हणजे तुम्ही गाडाल आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचाही नाश होईल, बाधांचाही नाश होईल, जे भोग तुम्ही भोगतात तेही संपतील. आणि जेव्हा त्याच्यावरती तुम्ही तो दिवा प्रज्वलित कराल, त्या दिव्याच्या प्रकाशाने जसा तो दिवा पेटेल, जसा तो दिवा प्रज्वलित होईल तसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश यायला सुरुवात होईल. त्या क्षणापासून नकारात्मकतेचा, दारिद्र्याचा नाश होऊन तुमच्या घरामध्ये त्या प्रकाशाने सकारात्मकता येईल. आता जेव्हाही तुळशी मातेच्या समोर तुम्ही दिवा लावत जाल ना, तर प्रत्येक वेळी तिथे काहीतरी खून ठेवा आणि ज्या गोष्टी तुम्ही तिथे काढलेल्या आहेत ना त्याच्यावरतीच नेहमी दिवा लावत जा. अगदी वर्षभर हा उपाय करून बघा, असंख्य पटीने लाभ मिळेल. घरातील, आयुष्यातील जीही इडापिडा, बाधा, नकारात्मकता आहे ती संपून जाईल आणि सर्व चांगल्या गोष्टी घडतील. इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.